नागपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या रामटेक गड मंदिराच्या विकासाकरिता मोठा निर्णय घेण्यात आला आहे। रामटेक येथील श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट विधेयकाला महाराष्ट्र विधिमंडळाची मंजुरी मिळाली असून मंदिराच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे। नेमका काय आहे हा निर्णय आणि भाविकांना त्याचा कसा फायदा होणार, बघूया याबद्दल सविस्तर माहिती। नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील प्राचीन भोसले देवस्थान अर्थात रामटेक गड मंदिराच्या विकासासाठी अनेक वर्षांपासून ट्रस्ट स्थापनेची मागणी केली जात होती। या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या पुढाकारातून श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर करण्यात आलंय। रामटेक येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री आशिष जयस्वाल यांनी या निर्णयाची माहिती दिली। या विधेयकामुळे रामटेक गड मंदिराच्या व्यवस्थापनात अधिक पारदर्शकता येण्यास मदत होणार असून मंदिराचा सर्वांगीण विकास, संवर्धन आणि सुशोभीकरणाला गती मिळणार आहे। याशिवाय भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे, मंदिर परिसराचा विकास करणे आणि धार्मिक पर्यटनाला चालना देणे हेही या ट्रस्टचे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे। रामटेक गड मंदिर हे विदर्भातील ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं तीर्थक्षेत्र मानलं जातं। ट्रस्टच्या स्थापनेमुळे या मंदिराचे जतन, संवर्धन आणि भविष्यातील विकास अधिक प्रभावीपणे होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। स्थानिक नागरिक आणि भाविकांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून यामुळे रामटेकच्या धार्मिक आणि पर्यटन विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। या निर्णयाबद्दल तुमचं मत काय? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशा ताज्या बातम्यांसाठी सिटी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। रामटेक राम मंदिर देवस्थान विश्वास व्यवस्था कायदा 2026 हा विधानसभेत पारित करण्यात आला आणि 1971 पासून रामटेकच्या राम मंदिरामध्ये न्यायालयीन वाद सुरू होते। वारंवार न्यायालयाने या मंदिराला पब्लिक ट्रस्ट केलं, परंतु पब्लिक ट्रस्ट गठीत होऊ शकलं नाही आणि विधिमंडळात कायदा करून 8 तारखेला मंत्रिमंडळाने कॅबिनेटमध्ये याला मंजुरी दिली। 10 तारखेला एकाच दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री, माझी स्वाक्षरी सोबत चीफ सेक्रेटरीची स्वाक्षरी होऊन तो विधानसभेत आणि विधान परिषदेत मांडण्यात आला आणि त्याला मंजुरी दिली। मी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा मनापासून धन्यवाद देतो। आमच्या विभागाच्या टीमनी यात खूप मेहनत केली आणि त्यांच्या या परिश्रमामुळेच या अधिवेशनात हा कायदा पारित होऊ शकला आणि लवकरच रामटेकमध्ये एक पूर्ण वेळ काम करणारी एक विश्वस्त व्यवस्था ट्रस्ट या ठिकाणी व्हावी आणि यातून रामटेकच्या लोकांची स्वप्नपूर्ती व्हावी आणि रामटेकचा मंदिर आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावं, उलाढाल वाढावी। आज मंदिराच्या ट्रस्टच्या अकाउंटमध्ये पैसे नाही आहे, पण तो निधी देखील करोडोच्या स्वरूपात तो जमा झाला पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे आणि मला विश्वास आहे की प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादामुळेच मला हे काम करता आलं आणि त्यांच्याच आशीर्वादाने या मंदिराचा पूर्णपणे लवकरात लवकर याचा कायापालट करण्यासाठी माझा प्रयत्न आहे। रामटेक गड मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय हा मंदिराच्या विकासाकरिता महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। आता या ट्रस्टच्या माध्यमातून विकास कामे किती वेगाने पूर्ण होतात आणि भाविकांना कोणत्या नव्या सुविधा मिळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।